आपण चित्रकूट पर्वताचे नाव ऐकलं आहे का? चित्रकूट पर्वत कधी पाहिला आहे का? या तुम्हाला आज मी चित्रकूट पर्वताची सैर करवतो. चित्रकूट पर्वत याला रामायण काळापासूनच खूप महत्त्व आहे. चित्रकूट पर्वतावर प्रभू श्रीरामांनी आपले 11 वर्ष 11 महिने 11 दिवस तिथं वास्तव्य केलेलं आहे आणि जेवढ्या पण घटना रामायणामध्ये नमूद आहेत त्या घटना तिथेच आलेल्या आहेत. आम्ही तिथे घाटावर पोचताच पहिल्यांदा तर आम्हाला भेटली वारकरी मंडळी, जी की महाराष्ट्रातून चित्रकूट दर्शनासाठी आलेली होती. माझ्या मिसेसने आणि आमच्या कोमलताईंनी तिथं फुगडीचा भरपूर आनंद घेतला त्यांच्याबरोबर आणि आपली महाराष्ट्रीयन वारकरी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला. त्यांना खूप मजा आली तिथे. हे तुम्ही बघू शकता काय अशा बोटी तिथे चालतात, पूर्ण कलरफुल लाईटिंगच्या बोटी असतात. तर तिथून तुम्हाला गंगा आरती, ती मंदाकिनी नदी आहे तिथे, त्या मंदाकिनी नदीची आरती होते रोज संध्याकाळी, ती तुम्हाला पाहायला मिळते. आणि तिथला जो अनुभव आहे तो अतिशय अविलक्षण असा अनुभव असतो. तिथं पूर्ण दिव्यांचा झगमगाट आहे. हा जो तुम्हाला जो चित्रकूट पर्वत आहे ना, खूप एका साईडला असा जंगलामध्येच वसलेला आहे. तो आसपास कुठेही अशी शहराची वाहनांची अशी गर्दी नाही आहे. तुम्ही आता बघू शकताय आम्ही नावेमध्ये बसून आरतीचा आनंद घेतो आहे. आमची छोटी गँग सगळेच तुम्ही पाहू शकता. हे जे दोन आमचे नावाडीचे नाव वलवत आहेत ते त्यांनीही आम्हाला भरपूर माहिती दिली याच्याबद्दल. त्यांनी अशी आख्यायिका सांगितली की इथं मकर संक्रांतीला या नदीमध्ये दुधाचं म्हणजे त्या पाण्यामध्ये सगळं दुधासारखं दिसतं. एकच दिवस तो असा येतो, म्हणजेच 15 मकर संक्रांती दिवशी ना तिथं एक वेळ अशी येते, काही क्षणासाठी त्या नदीच्या पात्रामधले जे पाणी आहे ते दुधासारखं दिसतं, अशी आख्यायिका आहे. आणि बऱ्याच जणांनी पाहिल्याचा पण ते दावा करतात. पण आम्हाला काय पाहायला भेटलं नाही, कारण आम्ही मार्चमध्ये तिथे पोचल्यामुळं आम्हाला हे दृश्य काय बघायला भेटलं. तुम्ही बघू शकता समोरचे दिसत आहे ना जी बिल्डिंग, मंदिर आहे ते भरतजी महाराजांचं मंदिर आहे. आणि इथून तुम्ही जेवढ्या जवळ जाचाल, जेवढ्या जवळून हे आरतीचा अनुभव घेचाल, तेवढाच तुमचा रोमांच वाढत जातो. तिथे जाणारा ढोल ताशांचा आवाज प्लस त्या घंट्यांचा झांजांचा आवाज, अतिशय मनमोहक असं दृश्य आहे. तुम्ही बघू शकताय. नंतर आम्ही तिथं एक चलन आहे, जसं आपण म्हणतो की परंपरा आहे की तुम्ही तुमची जर स्वतःची काय मनोकामना असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही मंदाकिनी नदीमध्ये तुमच्या हातून एक दिवा नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा. आम्ही तरी हा मोका सोडला नाही, आम्ही पण हा चान्स केला आणि आम्ही पण आमच्या स्वतःच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तो दिवा सोडला. बाकी आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केला तिथं. तुम्ही बघू शकता तिथं त्यांनी नाववाल्यांनी ना सस्यांची पिल्लं ठेवली होती. मुलांनी त्यांच्याबरोबर खूप एन्जॉय घेतला. शेवटी मग आम्ही जायच्या अगोदर म्हटलं या घाटावर जाण्याच्या अगोदर तिथं थोडं फोटोग्राफी करावी म्हणून पूर्ण परिवाराबरोबर आम्ही तिथं फोटोग्राफी शूट केली. दुसऱ्या दिवशी रात्री स्टे तिथं करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गुप्त गोदावरीच्या दर्शनाला निघालो. तिथून थोड्याच अंतरावर गुप्त गोदावरी, एक 10-12 किलोमीटरवरतीच गुप्त गोदावरीचं स्थान आहे. तिथं गेल्यावर पहिल्यांदा आम्ही मनसोक्त फोटोग्राफी केली. हा तुम्ही जो पत्थर दिसतो हा तुम्हाला दगड, तो असे की एक राक्षस आहे जो तिथं थांबलेला होता. तो खाली उतरू शकला नाही, त्याला रोखलं गेलं तिथं. गुप्त गोदावरीच्या जे आतमध्ये देवीचं दर्शन आहे, जी गुप्त गोदावरी देवीचं आहे, तिथं जायला एक अशी चिंचोळी गुफा तुम्ही बघू शकताय. भरपूर गर्दी असते इथे आणि खाली कमीत कमी तुम्हाला गुडघ्याच्यापेक्षा जास्त पाणी आहे तिथं. आणि अंधार, कुठे कुठे बल्ब लागले आहेत तुम्ही बघताय. बघा आता अशी माणसं खेटत गर्दीतून पुढं चालतात. पण ते पाणी इतकं थंड, आमच्या छोट्या छोट्या गँगनं तर त्याचा मज्जा घेतली. बाकी आम्ही लोक परेशान होतो, पण ते लोक आनंद घेत होते. यात इथं तुम्ही बघताय आता हे इथं गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. मग या उगमस्थानावरून माणसांची अशी प्रथा आहे, तिथं माणसं भक्तिभावाने तिथलं जल पुढं शिवजींची पिंड आहे त्याला ते अर्पण करतात. आणि तिथं आपल्या ज्या मनातील इच्छा अपेक्षा आहेत त्या तिथं मागतात आणि त्या पूर्ण पण होतात. तुम्ही बघू शकताय आम्ही सगळ्यांनी पण जल अर्पण केलं शिवजीच्या पिंडीला. आणि आमचे मित्रमंडळी, आमची मिसेस पण काय मागं राहणारी नव्हती, तिनं पण जल अर्पण करून देवाला नमस्कारही केला. इथं एक सांगतात की इथं ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा त्या उंचावर ठिकाणी असल्यामुळे तिथं बीपीचा त्रास, हृदयाचा त्रास असणाऱ्या माणसांनी यायचं अवॉइड करावं. त्यांनी त्या आतमध्ये गुफेमध्ये जाऊ नये असं इथं बोर्डवर पण लिहिलेलं आहे.
नंतर आम्ही एवढ्या गरमीमध्ये, तुम्ही बघताय इतकी गरमी आहे तिथं, तरी पण आम्ही तसंच त्या रांगेत उभं राहून दर्शन घेतलंच. हे तुम्ही बघू शकताय. नंतर आम्ही आतमध्ये तिथं फोटोग्राफी म्हणाय तरी पण आम्ही फोटोग्राफी केलीच. खूप गर्दी असते तिथे, माणसं इतकी ना, पण दर्शनासाठी माणसांना एक एक दोन दोन तास जरी वाट बघावी लागली तरी माणसं काही हे करत नाहीत. तुम्हाला दर्शन तर मिळतंच. तुम्ही जर स्वतःच्या मनातून श्रद्धेनं जर तुम्ही पोचला असाल तर तुम्हाला दर्शन पक्काच भेटतं. तिथं एक गणपतीची पण अशी सुंदरशी अशी मूर्ती होती, त्याच्या पिंडीला जल वाहताना तिथं त्यांच्या मग एक तरापासून देखावे तयार केलेले आहेत त्यांनी आतमध्ये, ते बघायला खूप सुंदर वाटतं. नंतर आम्ही थोडा वेळ पाण्यात उभं राहून बघितलं. गरमी इतकी होती की मग पाण्यात उभं राहिल्यावरून खूप छान वाटत होतं. नंतर आम्ही पुढं निघालो. तिथून पुढं आम्ही हनुमानजीचे एक स्थान आहे पर्वतावरती, त्यांच्या दर्शनासाठी निघालो. पर तिथून वर जाताना बघितलं, दिवसभरच्या गरमीनं आम्ही इतकं परेशान झालो होतं की आता पायऱ्या चढायची काही आमच्यात हिंमत राहिली नव्हती. म्हणून तिथे जे मग आम्ही रोपवेचा वापर करून वर जायला निघालो आणि खूप मस्त वाटत होतं. तुम्ही बघू शकता आमच्या मॅडमने डोळे मोठून घेतले आणि राम 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 करत होती पूर्ण जोपर्यंत आम्ही तिथपर्यंत पोचलो नाही. तुम्ही जेव्हा आम्ही वरून जरा खाली बघितल्यानं तुम्ही बघू शकता, आम्ही रस्त्यानं जरी आलो ना तरी आम्हाला अशी काही जास्त घरं पाहायला मिळाली नाहीत. अशा कुटीच होत्या तिथं आणि एकदम पुरातन काळात आलं कसं वाटतं. तुम्हाला असं वाटलं की तुम्ही त्रेतायुगातच आहात, कारण जास्त काही सुधारणा नाही. असं जंगलामध्ये ते सगळं आहे आणि पूर्ण असं मस्त असं वाटतं की सगळ्या शहरांपासून असं गर्दीपासून दूर. खूप छान आहे बघायला. तुम्ही बघू शकता. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही रामायणात पोचला आहे, इतकं मस्त तिथं वाटतं. उन्हाळ्यापासून थोडी राहत म्हणून मुलांनी कोल्ड्रिंकचा पण आनंद घेतला आहे तिथं. नंतर आम्ही हळूहळू हळूहळू वरती त्या पर्वताच्या पहाडीकडे निघाले होते आमचे रोपवे. आणि वरून जो खाली दृश्य दिसत होतं वरून, खूप असं मस्त असं दृश्य होतं. सूर्य मावळतीच्याकडेच निघालेला होता, बघू शकता तुम्ही. आणि तिथं आम्ही पोहोचल्यानंतर ना थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात आणि नंतर तुम्हाला त्या हनुमानजीचं दर्शन होतं आहे. असं मस्त तिथं असं मंदिर आहे छोटंसं. त्या मंदिराच्या तिथं त्यांची मूर्ती हनुमानजीची आणि त्याच्या शेजारी एक मोठा असे पहाडी, तुम्ही त्या पर्वताच्या टोकाला तो असं दगड आहे आणि तिथून कंटिन्यू असं पाणी वाहतं आहे. एक छोटासाच होल आहे, छिद्र आहे. असं तिथं म्हटलं जातं की रामजींनी तिथे बाण मारला होता आणि त्या बाणामधून ते पाणी बाहेर येतं आहे. हनुमानजीचं दर्शन घेऊन नंतर आम्ही पुन्हा अनुसूया माता मंदिरमध्ये आलो. इतक्या विलक्षण अशा सुंदर मूर्त्या होत्या तिथं आणि तुमच्याकडे ते 64 योगिनी मंदिर असे छोटे छोटे देखावे होते तिथं, पूर्ण रामायण काळातले. खूप छान वाटत होतं. असं पूर्ण त्यांनी एक अशी सिरीज बनवून ठेवली होती. तुम्ही त्याच्याकडे बघत 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 असे खूप मस्त वाटलं होतं तिथं. अनुसूया माता मंदिरमध्ये त्यांची मूर्ती तिथं बसलेली आहे आणि ते छान अशा त्यांचं देखावं बनवलं आहे त्यांनी. हा मठ पूर्ण त्यांनी त्या पहाडीमध्येच बनवलेला आहे आणि त्याच्या पुढूनच तुमची मंदाकिनी नदी वाहते. त्या मंदाकिनी नदी इथून तुम्ही जर बघितलं ना तर त्या मंदाकिनी नदीच्या पात्र एवढं सुंदर आणि एवढं क्लिअर आहे की त्याच्या आतमधलं खाली मासे फिरताना त्याच्यातून दिसतं, एवढं मस्त आहे. असं बोललं जातं की या जागेवर पाणी नदी असं काहीच नव्हतं. सती अनुसूया मातेनं जे तपश्चर्या केली त्यांनी त्यांच्या आव्हानावर तिथं नदीचा उगम झालेला होता. इथं एक कामतगिरी पर्वत आहे. असं म्हणतात की त्या कामतगिरी पर्वताची जोपर्यंत तुम्ही प्रदक्षिणा करत नाही तोपर्यंत तुमचं एक चित्रकूट दर्शन आहे ना ते अधुरं मानलं जातं. आम्ही पण मंदिराला एक प्रदक्षिणा घातली, कारण की आमच्याकडे एवढा वेळ पण नव्हता आणि मुलं पण खूप थकलेली होती तिथं, त्यामुळं आम्ही काही केलं नाही त्याचं एवढं. चित्रकूटमध्ये अजून कल्चर एवढं जुनंच आहे की आपल्याला असं वाटतच नाही की आपण नवीन जागेवर असं वेगळं आधुनिक काळामध्ये आहे म्हणून. असं वाटतं की आपण तुम्ही पुरातन काळातच आहेत अजून. इथं चित्रकूटमध्ये संत तुलसीदासांनी रामचरितमानसाचं निर्माण केलं होतं. संत तुलसीदासांना इथं प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि बालक रूपात दर्शन दिलं होतं आणि त्यांना त्यांची ओळख पटावी म्हणून हनुमानजी पोपटाच्या रूपात आले होते आणि त्यांनी त्यांची ओळख पटवण्यास मदत केली होती त्यामध्ये. त्यामुळं हे क्षेत्र, ही जागा इतकी पवित्र झाली आहे आणि इथं म्हणजे तुलसीदास महाराजांची पण इथं खूप भक्तिभावाने पूजा केली जाते. आजही मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती भरपूर साधू संत तपश्चर्या करताना तुम्हाला पाहायला भेटतील, प्रभूची उपासना करताना तुम्हाला पाहायला भेटतील.
ज्यावेळेस भरत प्रभू श्रीरामांना विनवणी करायला आले होते की तुम्ही वनवासाला जाऊ नका, माघारी चला, पण प्रभू श्रीरामांनी मना केलं त्याला तिथे यायला. तर त्यांनी त्यांच्या ज्या राज्याभिषेकासाठी ना त्यांनी पूर्ण भारतातल्या पवित्र नद्यांचं जल आणलं होतं. पण आता त्याला काय करणार म्हणून त्यांनी मग ऋषी अत्रींनी त्याला सल्ला दिली की याला काय करायचं तर तुम्ही एक कुवा खोदा, म्हणजे एक विहीर खोदा, आणि त्या विहिरीमध्ये त्यांनी त्या सगळ्या नद्यांचं जल त्याच्यामध्ये टाकलं. आजही तो भरत कूप म्हणून इथं प्रसिद्ध आहे आणि ते जल इतकं पवित्र आहे. इथून आपल्या भरपूर पूर्ण भारतभर या जल घेऊन जातात ते. त्या पाण्याची चव अशी एक वेगळीच आहे. तुम्ही त्याला स्पर्श करताच, त्याची चव घेताच तुम्हाला एक विलक्षण अनुभव येतो, म्हणजे एकदम शरीरात नवचेतना जागल्यासारखं होतं. तिथं भरतजी महाराजांचं आणि प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता मातांचं पण तिथं मंदिर आहे. चारी भावांचं, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारी भावांचे मंदिर तिथं आहेत. तुम्हालाही जर रामायण काळातला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या चित्रकूट पर्वताला आणि या चित्रकूट जागेला नक्की भेट द्या. आणि असेच नवनवीन ब्लॉग आमचे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अवश्य चित्रकूटला एकदा जाऊन पक्क भेट द्या तुम्ही. थँक्यू.